ज्या गनने माझ्यावर अटॅक झाला ती यांच्या नावावर रजिस्टर आहे. मग कसं सोडवायचं आम्हाला? एक मार्ग आहे. मानेला इथे आणलंय ना, ते तुमची. बोला ना, बोला, वाक्य पूर्ण करा. ऐका ऐका, बघा काय बोलताय ते ऐका. खेळ संपला नाही हा. रस्त्यावर आणला ना. रंगा, वरण भात मावशीने बनवलाय आणि मी तुझ्यासाठी पापड भाजले. तुला आवडतात ना? ठीक. ममताजी आहेत का? शपथ, काय कडक टायमिंग वर आलाय भाई तू. काय कडक टायमिंग, एक नंबर. का मी काय केलं आता? मला ममताजी ना ती बाहेर गेली, तू ये ना इकडे 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 इकडे. बस बस, अरे बस बस, मला अर्जंट बोलायचं. बस बस, ऐक, आपण ना लय खुश आहे तुझ्यावर आज. कडक, एक नंबर. काय नडलाय शक्तीला चाळीच्या केसवरनं. आवडलं आपल्याला. तुला ही गोष्ट कशी कळली? नडला असेल ना. हो ना, म्हणजे शक्तीच्या विरोधात जर तू गेलायस, चाळीची केस आपल्या हातात घेतलीस तर बोलणं झालं असेल. नडला असशील, मला विश्वास आहे तुझ्यावर. आय ट्रस्ट यू. दिशा, तुम्हाला फोन केला होतास. ममताजींना या घरासंदर्भात माझ्याशी काही बोलायचं होतं. काय ते? हा वही तो. या फाइल मध्ये ना भाड़े पावते आणि इलेक्ट्रिक बिल आहेत. लेकिन मैं क्या बोलती हूँ, इसके मुताबिक तो 15 साल पहले ये घर ममता के नाम पे हो गया था ना. मग नाही, म्हणजे मी काय करायचं यात? मला काहीच माहित नाहीये. मी सांगतो ना तुला, तुला काय करायचं ते. तुला हे दाखवायचं आहे की ही जी काही खोली आहे ही ममता मावशीचीच आहे. ती 20 वर्षापासून राहते ना इथं. तिचा हक्क गाजवायचा या खोलीवर आपल्याला. पागडी वगैरे सगळं विसर. तुला काय कोणाला पत्र लिहायचं आहे टेली, नोटीस करायची तयार तर ते कर. पण हे मला हवंय. कमिटीची एनओसी लागेल. मी देतो ना तुला. रंगा आहे तो सब चंगा आहे. चिल मार, टेन्शन घ्यायचं नाही. देतो आपण तुला. म्हणजे ही नोटीस मी तयार करायची, ती शक्तीला जाऊन द्यायची नाही, पण या सगळ्याचा काहीच उपयोग नाहीये ना. म्हणजे ही नोटीस तयार करायची आणि शक्तीला जाऊन द्यायची, हा तर म्हणजे. नाही, शक्तीला नाही द्यायची, सुनंदा काकींना द्यायची. म्हणजे रंगाची आई. कारण त्या थोड्या रागवल्यात ना म्हणून. पण त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये, कारण आधी आपल्याला पागडी भरावीच लागणार आहे. अरे बारे वाह, ये क्या नाटक चल रहा है? अरे 20 साल से ये लोग इधर रह रहे हैं ना, तब तो कोई नहीं आया पैसा मांगने, तो अभी काय को पैसा देने का? चंदू, हे कसं आहे ना की आपण 10वी पास झालोय आणि सर्टिफिकेट घ्यायला जातो तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपण पहिली पासच नाही झालोय. ए बाबा, तुझ्या पाया पडतो. तू अवघड बोलू नको माझ्याबरोबर. सरळ बोल ना. काय मुद्दा काय? पागडीचे पैसे भरल्याशिवाय आपण पुढची कुठलीही गोष्ट करू शकत नाही. हा दिले, चल पागडीचे पैसे देतो मी तुला. अरे वाह, ऐसा कैसा होएगा? हीरो, मालूम है ममता के पास कितना पैसा बचा है? 800 रुपया खाली. पैसा होएगा बोलता है. तू जरा थांबतेस? बोलू मी. थांब जरा. ए भाई चल ना, मला बोलायचं अर्जंट. आत्ता आत्ता लगेच. आता काय? अरे सांगतो तुला. चल उठ 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 उठ. रंगा, पण तू जेवला नाहीयेस अजून. मी आल्यावर जेवतो. अरे चल ना बाबा, तू पटकन ये इकडे. ते ठेव खाली. ये. रंगा, दिशा, मावशी त्याच्यासाठी मी पापड भाजले होते. अरे तो दूर थोड़ी न गया है, इधर ही तो है. आके खा लेगा. हाँ, चल तू आजा, आजा बेटा. ममताजी रिलॅक्स. तुम्ही जे काही केलंय बरोबर केलंय. माने आता परफेक्ट सापडलाय बघा. उद्या सकाळी ते 2 व्हिडिओ व्हायरल करून टाका. तुमचा आणि मानेच्या भांडणाचा व्हिडिओ, आणि दुसरा म्हणजे माने रात्री तुमच्या घरात शिरला होता तो. हा, आणि तिसरा व्हिडिओ तुम्हाला तयार करावा लागेल. म्हणजे हे भ्रष्ट अधिकारी तृतीयपंथी लोकांना कसा त्रास देतात, कसे छळतात, व्हायरल करून टाका. पण अविनाशजी, यामुळे फार फार तर मानेंना सस्पेंड करतील. हा, मग माने सस्पेंडच व्हायला हवा. ममताजी, माने पोलीस स्टेशन पासून दूरच असायला हवा, तरच आपल्याला आबांना बाहेर काढता येईल. कळलं का?
आता मी जे काय बोलणार आहे ना, तुला असं वाटेल रंगाने पलटी मारली, रंगा अचानक काय बोलायला लागला, असं नाही. जे खरं आहे तेच सांगतो तुला मी. ऐक माझं. माझ्याकडे ना पैशांची बेकार तंगी आहे आता. हो नाही, 1 पण रुपया नाही खिशात आपल्या. हे बघ, मला कामाची गरज आहे, पैशांची गरज आहे. तुझा कोणी बिल्डर मित्र आहे का? हा, ज्याच्याकडे लय पैसे आहेत किंवा कुठले बिझनेसमन असं तर सांग ना. आपण सेटलमेंटची कामं करू शकतो. आपल्याकडे लय पोरत बाई. हे बघ, मला पैसा पाहिजे आता. कळतंय तुला? पण तू शक्ती बरोबर रिडेव्हलपमेंटचं काम करतोस ना? हो, करतोय ना. म्हणजे काय? हे काय? हे बघ, वा, काय इमारत झाली नवीन. क्या बात आहे. बघ बघ बघ, दिसते तुला? जशी काल सोडली होती ना घनातर जळ, तशी आज पण आहे आणि मला वाटतं उद्या पण राहणार. काही बदल होणार नाही. हे बघ, किती दिवस घरात बसणार आहे बिना कामाचं मी. मला काम पाहिजे, मला पैसे पाहिजे, बस. हा, ठीक आहे. पण मला एक गोष्ट कळत नाहीये. काय काय? तू आता इथे म्हणतोयस की पैसे नाही, हा, आणि आतमध्ये म्हणत होतास की पागडीचे पैसे मी भरतो. असं कसं काय? ऐक केशव, याला बापाऱ्यात टाकणं असं म्हणतात. खोटं बोलणं, गंडवणं, फसवणं, लपवणं. कळतं तुला? यांच्या आतल्यांची तोंड बंद करायची होती म्हणून बोललोय मी फक्त. हे बघ माझ्याकडे बघ. तुला काय आमिर घरातला वाटतं मी? चेहरा बघ माझा. मला आता फक्त काम पाहिजे. एकदा का आपल्याला भाई काम मिळालं ना, तू बघ फक्त. शक्ती, या सगळ्यांना आपण डचू देणार. आपला फोकस फक्त कामावर, लक्ष तिकडच. ठीक आहे, मी माझ्या काही ओळखीच्या लोकांशी बोलून बघतो. मी तुझ्या कामाचं बघतो जे काय आहे ते. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ममताची ना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. असं कसं? नाही, असं काहीच करायचं नाही आपण. ते नोटीसचं जे काही काम आहे ते सगळं मी करेन. बरं, पागडीचे पैसे कसे अरेंज करता येतील हे तू बघ प्लीज. मी कुठे बघू यार. नाही, कारण काय आहे ना, स्टे ऑर्डरची मुदत संपत आली आणि शक्तीचा अप्पर हँड आहे. ती कोर्टात जाऊ शकते, ती काहीही करू शकते. नाही, तू त्याचं टेन्शन घेऊ नको बाई. हा, रंगा आहे तो सब चंगा आहे. तू टेन्शन घ्यायचंच नाही. हे सगळं ना मी बघतो. तू फक्त आपल्या कामाचं बघ. फक्त काम दे आपल्याला, बाकी बघतो मी. हा, ठीक आहे, चल मी येतो. तू जा, आज जाऊन जेव जा. तू जा तू जा, जेवतो. ए रंगा, हा, इकडे. काय रे बाई? रंगा, एक महत्वाचं सांगायचं आहे. बोल ना. तूच आईत कधी येतोस, कुठे जातोस, कोणाला भेटतोस, याची इत्थंभूत खबर शक्तीपर्यंत पोचतीये. आणि हे कोण पोचवत आहे ते माहित नाही. अलर्ट राहा. काळजी घे. येतो मी. रंगा, त्या शक्तीपर्यंत तुझ्या खबरा कोण पोहोचवत आहे? अहो साहेब, सूत्र हलवा ना, तर डाव उलटा पडेल आपल्यावर. अविनाश भार्गव आहे ना, साऊथ इंडियन हिरो सारखा फुल फॉर्म मध्ये आलाय. नुसता दुरळा उडवतोय. अरे वा, मग तर त्याला तुम्ही आमच्या विदर्भात पाठवा. कहून का तुम्हाला सांगतो, आमच्या विदर्भात धूळच धूळ आहे. हो काय आहे ना सर, पाणी कमी आहे ना म्हणून. तू आणला हो हा बोल का पोपट? हा, हे बाबा शांत राहायचं. मी सांगितलं ना तरच बोलायचं. साहेब, हा भार्गव आहे ना, त्याने तयारी केली तुम्हाला अरेस्ट करायची. हो का? आणि त्या भार्गवचे विचार जिथे संपतात तिथे मी रोज सकाळी झोपेतून उठतो. तर या भार्गवनं मला पकडण्याचे खूप प्रयत्न केले. आजपर्यंत कधी मला तो ट्रॅप करू शकलाय का? नाही ना साहेब. त्यावेळेला तो एकटा होता. आता ते त्याचे वडील आले, ते ममता मानव, अख्खी टीम झाली त्याची. माने, गणचं काय झालं? नाही म्हणजे अजून काही कळलं नाही. हा पण साहेब, मला डाऊट आहे. अविनाश भार्गवला नक्की कळलं असणार, कारण त्याने ज्या पद्धतीने मला विचारलं त्याच्यावरून सांगतो. काय म्हणाला तो? अहो, त्याने मला डायरेक्ट विचारलं,
जर गन कोणाच्या नावावर हे कळलं तर तुम्ही अरेस्ट करणार का? मी काय करू आता सांगा? काय बोलणार ना मी? हो, म्हणून सावध करायला आलोय. ते बेनं उलट्या खोबडीचं आहे. ते वरून ऑर्डर आणेल आणि तुमच्या दारात उभा राहील. मग आपण मी बोलू काय? बोल बाबा बोल. लय तुमलायस तू, बोल. हा तर मी काय म्हणतो, त्यानं जर असं केलं तर आपण एक काम करायचं ना, जुळ्या बहिणींची अदलाबदल करून टाकायची. म्हणजे काय, काकाजी काय बोलले होते का 2 गण आहे, मग दुसऱ्याच्या जागी पहिली गण ठेवायची आणि पहिल्याच्या जागी दुसरी गण ठेवायची. त्याचा डाव त्याच्यावर उलटवायचा. कसा? पलटी मारून 100%. क्या बात आहे बोलक्या. तुला पहिल्यांदा जेव्हा बघितलं होतं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं तुझ्या बापासारखा मंद बुद्धी नक्कीच नाहीयेस. व्हेरी गुड. माने आलं का लक्षात काय करायचं ते? दॅट्स अ गुड आयडिया. पण दुसरी गण ती कुठे? आणि इफ इन केस जर ती असेल तर ती यशवंत भालेकरांच्या नावावर आहे का हे चेक करावं लागेल. पॉइंट आहे, पॉइंट आहे. नाही नाही म्हणजे मॅडम म्हणतात ते बघतो मी सगळं, पण साहेब ते यशवंत भालेकरांचं काय करायचं ते सांगा ना. मला नाही वाटत ते सह्या करतील. बस डांबून ठेवण्यात काय अर्थ आहे? सोडून देऊ. माने, स्वतःला सेफ करायचा प्रयत्न करू नका. जोपर्यंत सेवीच्या पेपर्सवर साईन होत नाही तोपर्यंत यशवंत भालेकर जेलमध्येच राहतील. आलं का उत्तर? म्हणाल तसं मी काय करणार. हा पण जोपर्यंत गन मिळत नाही ना तोपर्यंत ती कुणाच्या नावावर आहे हे चेक करतायत. एकदा ते कळलं ना मग ठरवू अदलाबदल करायची की नाही. ते काय बरं गन देत आहे ना? रिक्षा वळून घे, परत जायचं आपल्याला. बरं तुम्ही जाल की सोडायला येऊ? नाही नाही, मी जाईन, तुम्ही काळजी करू नका. अविनाशजी, थोडं बोलायचं होतं. इकडे मला माझी आणि दिशाची DNA टेस्ट करायची. हा निर्णय तुम्ही विचार करून घेतलाय ना, काय एकदा रिझल्ट आल्यानंतर मागे फिरता येणार नाही. मागे फिरायचंच नाही आता. काय दिशा कोण आहे हे एकदा कळलं ना तर प्रतिशोध कसा घ्यायचा आहे ना हे ठरवता येईल मला. आणि दिशा जर खरंच भालेकर असेल ना तिचे हक्क तिला मिळवून देता येतील. ठीक आहे चालेल, मग काय उद्याही करू शकतो आपण. बरं हे तिला सांगायचंय की नाही? नाही, जर सांगितलं तर रिझल्ट देखील सांगावा लागेल. माझ्या मते न सांगता केलेली बरी, पण अशी टेस्ट करता येईल. हो येईल की. आपल्याला काय तिच्या डोक्याचे 1-2 केस मिळाले तरी पुरेसे आहेत. तुमच्याकडे एखादी नवी फणी आहे का, वापरलेली नसावी? असेल काय केस विंचरायच्या निमित्ताने 1-2 केस काढून घ्या, तुमच्याकडे ठेवा, नंतर मी घेऊन जाईन. चालेल. एक मिनिट, मी ह्या सगळ्या नादात काकांची तब्येत विचारायलाच विसरले. रघुनाथ काका कसे आहेत आता, बरे आहेत ना ते? ठीक आहेत. तुम्ही पाहिलं ना शिर्केंच्या हातातून ती डायरी हिसकावून घेतली त्यांनी. ती डायरी मी नंतर त्यांना दिली बाबांना. त्या डायरीकडे बघून त्यांना काहीतरी आठवत होतं. तुम्हाला काही आठवतं का त्या डायरीबद्दल? नाही, अशी कोणती डायरी असेल मला कसं कळणार? काय ते शोधून काढावं लागेल. कारण काय आता मानसी सरनाईक ही एकच केस माझ्याकडे आहे, त्यामुळे त्या डायरीचं नक्की काय आहे ते मला शोधून काढावं लागेल आणि मी ते काढेन
तुम्हाला बघा ना, आठवून बघा ना, अशी एखादी डायरी तुमच्या घरात कोणाकडे होती का? नाही हो. यशवंत साहेबांची वगैरे किंवा सत्यजित भालेकरांची वगैरे छे. तुमची होती का मग? एनिवेज, पण मी शोधून काढेन. येतो. मम्मा एक विचारू? विचार. चिंटू बोलत होता की शक्ती आणि रंगदाच्या मध्ये काहीतरी सुरू आहे. खरं आहे का हे? नाही, असं काही नाहीये. नाही, मला नाही वाटत. पण रंगदादा तू अशी नीट का नाही बोलत? तू दादासाठी ताट पण वाढून ठेवलं, पण तो निघून गेला. एक घास पण नाही खाल्लं त्याने. तर त्याला आता तू नाही आवडत? असं काही नाही. आता सध्या आपल्या घरामध्ये खूप टेन्शन चालू आहे की नाही, बघतीयस ना तू. आणि तो बिचारा आपल्यासाठी किती काय काय करतो, आपल्या घरासाठी, आईसाठी. त्यामुळे ते घाई गडबडीमध्ये राहून गेलं असेल. असं काही नाहीये. आणि आपल्या माणसांचा विचार आपणच करायला हवा ना. मग तो चिंटू शक्ती आणि रंगदाच्या बद्दल असं का बोलत होता? नाहीतर तो त्या दोघांच्या सोबतच असतो ना सतत. कदाचित त्यांनी काहीतरी पाहिलं किंवा ऐकलं असेल म्हणून बोलला ना. अरे बाळानो, एवढे उशिरा का जेवताय? आता आम्ही ना रंगदासाठी थांबलो होतो. मम्माने दादासाठी तर प्लेट पण वाढली, पण दादा आलाच नाही. आम्ही वाट बघून बघून आता जेवतोय. बघ ना आई, मी त्याच्यासाठी ताट बनवलं, त्याला आवडतात म्हणून पापड पण भाजले. आलाच नाहीये तो अजून. हरकत नाही, कुठेतरी कामात अडकला असेल. तुम्ही जेवा. बरं, शन्नू कुठे आहे? आता किचन मध्ये. जेवा, मी आलेच. केस विंचरायच्या निमित्ताने 1-2 केस काढून घ्या, तुमच्याकडे ठेवा, नंतर मी घेऊन जाईन. दिशा, काय दिशा? आई, अगं, कसे झालेत केस? बघ कसे झालेत. मी तेल लावून विंचरून देईन. छान. ठीक आहे, जेव. आलेच. मम्मा एक सांगू? तू आधी किती छान राहायचीस, आता का नाही राहत तशी? ते काय बोलतात, हा तू आता स्वतःला मेंटेन का नाही करत? आधी सारखं राहा ना. बर ठीक आहे. हे घ्या बाबा. बाबा, सूप सूप, तुमच्या आवडीचं सूप घ्या. सूप आवडतं ना तुम्हाला? तू कोण? बाबा असं काय करताय? अविनाश मी, तुमचा मुलगा. आव्या आठवतोय बाबा? अविनाश. हरकत नाही. नाही आठवलं. हे घ्या. छान झालंय की नाही? हा, छान झालंय की नाही? हा, हे घ्या. बाबा, तुम्हाला आठवतंय तुम्ही भालेकरांकडे ड्रायव्हर होता? भालेकर, यशवंत भालेकर. ड्रायव्हर तुम्ही ड्रायव्हर होता. ड्रायव्हर पॉम पॉम. आठवतंय ना? नाही आठवत? हरकत. हे घ्या. हे संपवायचं आहे. हे घ्या. हो बाबा, यशवंत भालेकरांना भेटून खूप वर्ष झाली असतील नाही? यशवंत भालेकर आठवतायत ना? भालेकर इंडस्ट्रीज. हा, यशवंत भालेकर. अहो असं काय करताय बाबा? हा, तुम्ही तर खूप खास होते त्यांचे. बाबा, ती डायरी आठवते? डायरी तुम्ही नाही का हॉस्पिटलमध्ये म्हणाला होता, ती डायरी तुम्हाला आठवत होतं बघा? आठवा ना. बरोबर, आठवा. कुठली डायरी?
ही डायरी आता एका ठिकाणी ठेवून चालणार नाही. रोज याची जागा बदलावी लागेल.